नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. जास्त मोठा काय व्हिडिओ बनवत नाही, छोटाच बनवते, पण शेवटपर्यंत ऐका जर तुम्हाला आवडलाच व्हिडिओ तर. आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की मी काही चुकीचं बोलते का म्हणून. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा आहे, हे आपण म्हणतो हे माझे, ते माझे, मुलं माझे, सगळे माझे. माझ्या हिशोबाने असं वाटतं कोणच नाही कोणाचं. पहिलं होतं पण आता नाही आहे, कोण नाही कोणाचं. नशिबाने त्या नवऱ्याला बायको चांगली भेटली आणि बायकोला पण नवरा चांगला भेटला तर ते नातं फक्त तेच नातं. दोघांचा एकामेकावर विश्वास असला तेच नातं, नाही तर हे दुसरे नाते काही कामाचे नाहीत पुढे. आता कसं पैशावर सगळं आहे. पैसा आहे तर सगळे नाते, पैसा नाही तर काहीच नाही. आपलं काम एकच आहे, मुलं लहानाचे मोठे करायचे, शिक्षण करायचं, नोकरीला लावायचं. हे पहिल्यापासून आलं ते आपल्याला करीत राहायचं, ते नाही तर काही नाही. फक्त नवरा बायकोचं नातं तेच आपलं असं वाटतं मला. दोघांमध्ये विश्वास पाहिजे, एका मताने चाललं पाहिजे, तर जीवनामध्ये काहीच कमी असं वाटणार नाही. बायको नवऱ्याला साथ देणारे नसले ना आणि नवरा बायकोला साथ देणारा असला ना तर आयुष्यात काहीच कमी, किती परिस्थिती नाजूक असली तर काही कमी असं वाटणार नाही. पण आताचं कसं आहे, बेकार कंडिशन आहे आताच. त्याच्यासाठी जास्त काय बोलत नाही मी तुम्हाला, पण कधी पण आपण आपल्या पैसे चार पैसे पाळून राहणं लई चांगली गोष्ट आहे. की आपली माया आहे, मुलांवरती माया आहे आपली, आपले मुलं आहेत, त्यांच्यासाठी पण केलं पाहिजे. जे आहे ते त्यांचंच आहे, आपण का बांधून नेणार आहेत का? नाही, त्यांचंच आहे, सगळं आहे. आणि आत्ता पण आपण जे काय करतो, तुम्ही म्हणा मी म्हणा, त्यांच्यासाठीच करतो. का तुम्ही नेणार आहेत का मी नेणार आहेत? रिकाम्या हातीच यायचं आणि रिकाम्या हातीच जायचं. तरी पण जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे, आत्ताच आपण ना चार पैसे गाठीला ठेवलेलं लई चांगली गोष्ट आहे. मला माहीत नाही की मी का अशी बोलते तुम्हाला, आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ ऐकून काय वाटेल तुम्हाला हे मला माहीत नाही. पण माझ्या हिशोबाने मी बोलते ना तर बरोबर बोलते. मोकळ्या हाताने कधी राहायचं नाही. कोणावर विश्वास नाही ना कोणावर भरोसा नाही. आणि जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत कष्ट करीत राहणं हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. मुलांचं काय, लग्न झालं, त्यांचं लेवलला लागलं, त्यांचं संसार ते हँडल करतात. तरी पण आपल्यासाठी कोणाच्या भरोशावर राहायचं नाही. मुलं असो, मुली असो, कोणी पण असो, कोणाच्या भरोशावर नाही राहायचं. पहिल्यापासून आपण कष्ट करीत आलो, कष्टानेच पुढं जायचं. आणि चार पैसे कधी, अजून तो शब्द मी तुम्हाला बार बार सांगते. हा माझा व्हिडिओ आवडतोय की नाही तुम्हाला माहीत नाही, पण ना कधी चार पैसे पाळून राहायचं. हातातलं सगळंच गेलं ना, सगळंच गेलं म्हणून समजायचं. पुढचे दिवस असे येतील ना, ते तुम्हाला पण माहिती तर पुढचे दिवस कसे येतील. आपल्या घरातल्यांचं वातावरण बघून. जास्त नाही बोलत मी, पण कठीण आहे. जे आहे ते बरं आहे. चला पुढं चालायचं, चांगलंच होऊ दे आणि सगळ्याला चांगलीच बुद्धी येऊ दे असं म्हणून पुढं चालत राहायचं आपलं.
खरं आहे की नाही? काय चुकीचं बोलले का मी? आपण लई त्रास काढलाय पहिल्यापासून. आपल्या टायमाला असं नव्हतं. नाती होती, मान तो सगळं होतं आपल्या ह्याच्यामध्ये. आपण लहान होतो ना तेव्हा. पण आता कसं आहे, कोण कोणाचा मानपान ठेवत नाही. कसले नाते कसले होते हे मान्य करीत नाही. तर पण जाऊ दे, जी आहे ती बरं आहे. पुढं चालत राहायचं आणि कष्टाला जोर देत राहायचं. कोणाच्या भरोशावर नाही राहायचं. ह्यांच्यासाठी किती करा, रात्रंदिवस कष्ट करा, पण आपल्यासाठी पण करा. स्वतःसाठी, स्वतःला जगण्यासाठी. खरं बोलते ना मी. समजून जातो मी की मी जास्त म्हणजे असं काय सांगत नाही सोशल मीडियावर, पण खरं बोलते मी. सगळे स्वतःचे बघणार आहेत, स्वतःच.